कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो गॉड, आज छोटासा का होईना आनंद मला मिळालाय। यू नो व्हॉट, प्रियाने तिच्या लाडक्या पारूला सनसनीत कानाखाली वाजवली आहे। यार आय मिस्ड यू देर, तू तिकडे पाहिजे होतेस तो सीन पाहायला। काय एवढा अमेझिंग सीन मिस केलाय मी? हो ना, तू पाहिजे होतीस खरंच, पण काय आता दिला चान्स। पण ते तशीच कानाखाली वाजवली ना, तशी त्या पारूने माझ्या वाजवली होती। तुला माहिती अनुष्का, मला ना त्या पारूचे खूप हाल झालेले पाहिजे, खूप हॉल एकदम सिरियस टॉर्चर झालं। calm down. आणि हे बघ, आपला फोकस पारू नाही अहिल्या असली पाहिजे, ओके? त्याची अरेंजमेंट पण केली आहे मी असं काहीतरी अरेंज केलंय जे कधी कोणी इमॅजिन पण केलं नसेल। उद्या त्या किर्लोस्कर कंपनीचा तो शेवटचा इव्हेंट असेल। तू फक्त एक काम कर, तू त्या स्टेज पासून जरा लांब उभी राहा। म्हणजे काय करणार आहेस तू नेमकं? बघशील ना उद्या? हा, फक्त तुला एक छोटीशी तयारी करावी लागेल। त्या संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीच्या फोटोजवर चढवण्यासाठी खूप सारे हार विकत घ्यावे लागतील। डन। देवा, यो कसला अपशकून? अनुष्का मॅडम बोलल्या तसं आज काही विपरीत नाही ना घडणार? आजची सकाळ रोजच्या सारखी नाही देवा, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय। अस्वस्थ वाटतंय मला, असं वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे, विपरीत घडणार आहे। असं काय व्हायला नको। ऍक्च्युली मी तुला अजून एक गुड न्यूज देणार आहे। तुझा जीव असलेली तुझ्या देवीची किर्लोस्कर कंपनी लवकरच पाण्यात फुटणार आहे। त्यामुळे आता किर्लोस्कर कंपनीला भिकेला लागण्यापासून कोणच वाचवू शकत नाही। तुला काय वाटतं मी आदित्यशी लग्न करणार आहे? शी, ऐक ना, माझे गोल्स ना खूप मोठे आहेत। हे आदित्यशी लग्न वगैरे करणं माझं गोल नाही आहे। किर्लोस्करांना बरबाद करणं माझा गोल आहे। काय वाटेल ते झालं तरी मला तिकडे जावंच लागणार। त्याशिवाय त्या अनुष्का मॅडमचा प्लॅन काय आहे हे मला कळणार नाही। मी त्यांना माझ्या घरच्यांच्या जीवासोबत नाही खेळू देऊ शकत। मी बराबर ओळखले त्यांना, त्या दिसतात तशा अजिबात नाहीत। त्यांनी किती सहजपणे प्रिया मॅडम आणि माझ्यामध्ये भांडण लावून दिलं हे समजणं त्यांनी ठरवून केलंय। पारू अनुष्का किर्लोस्करांची होणारी सून आहे, तू तिचा अपमान करतेस? हे बघ पारू, आम्ही दोघी सुना आहोत त्या घरच्या, आणि तू फक्त एक यावर जरा पटापटा। मला त्याकडे संगत बोलायचे जरा। आता अरे काय बोलायचं आहे तुला? काय चाललंय तुमचं? काय रे, तुझा चेहरा असं उदास करून का बसलाय? अरे मला तिकडे नाही जायचं। तायडे, तिकडं तुझं मोठं पोस्टर लागणार आहे असं मला प्रीतम सर म्हणत होते। मला तुझ्यासोबत यायचंय। असं आहे ना बाळगाने, मला मान्य आहे तुला आता आयडी बरोबर थांबायचंय,
तिचं मोठं पोस्टर बघायचंय. पण अरे प्रश्न फक्त 15 दिवसाचा आहे ना. आणि आम्ही तुझ्या करता हे जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठीच आहे ना. गणी, ऐक ना र बाळाबाच, तू तिकडे जा ना. तू तिकडे जा, लई मज्जा कर. तू परत आलास ना की मग जाऊ की आपण पोस्टर बघायला. हा हा. आणि एवढंच नाही बा, मी अन गणित त्या पोस्टर बरोबर मोठे फोटो बी काढणार आहोत, मस्त मस्त एकदम. काय गणित? खरंच एकदम खरं. आता तू शब्द दिलायस म्हटल्यावर विषय संपला. एक आणि थांब. आता काय राहिलं? थांब र बाई 1 मिनिट. हे घे, हे पैसे तुझ्या जवळ ठेव. काही खायला प्यायला लागलं तर घे आणि सांभाळून जा. अरे वा, मज्जा आहे बाबा. ताईकडनं वेगळे पैसे, माझ्याकडनं वेगळे पैसे. बरं चला. हा बरं, हे बघ, मी आता याला शाळेत सोडतो. तिथूनच स्कूल बस मध्ये जाणार आहे तो. त्याच्या आधी त्याचे केस कापावे लागणार आहेत, शाळेने सांगितलंय तसं. आणि हे समजा झालं की मला बँकेत जायचंय. हा, तिथे काही काम आहे माझं, त्यामुळं मी आदित्य सरांच्या गाडीवर आज येणार नाही. मी आईले मॅडम सोबत येत. बर. चला. अरे काळजी घ्यास. चला आलोच. ए हाय. ओ हो येस. वा वा वा, मिस ब्रँड अँबॅसेडर, फायनली आलात तुम्ही तुमच्या किचन मधून बाहेर. आता तुम्हाला घराघरात पोचायचं आहे. पारू, आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी. रेडी आहेस ना तू? आणि आज तुझा ड्रायव्हर मी असणार आहे. चालेल ना? ये बस. ये इकडे पाहत. अगं बस ना, मी मागे बसेल. आणि हो, तू आदित्यच्या जवळ बसण्याने मला काही वाईट वाटणार नाही. तर तू ब्रँड अँबॅसेडर आहेस, बस ना तू आदित्यच्या शेजारी बस. हा अनुष्का, तू जा आदित्य सोबत पुढे. तुम्हाला तसं इव्हेंटच्या इथे जाऊन तयारी करायची आहे. पारू येईल ना प्रिया आणि प्रीतम सोबत? ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.